बघा, ए बी मिळून एक काम 18 दिवसात करू शकतात, बी सी मिळून तेच काम 24 दिवसात करू शकतात, तर सी ए मिळून तेच काम 36 दिवसात पूर्ण करू शकतात, तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? तिघे म्हणजे अर्थात ए बी आणि सी हे तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न विचारला. लेकरांनो, उत्तराप्रत जायचं कसं? लक्ष द्या. प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नाहीत. ए बी मिळून काम 18 दिवसात, बी सी मिळून तेच काम 24 दिवसात, तर सी ए मिळून तेच काम 36 दिवसात पूर्ण करतात. मग इथं हे जे 18, 24 आणि 36 आहेत, यांचा काय हो? लसावी काढणे. बघा, 2 गुणिला 9 18, 2 गुणिला 12 24, 2 गुणिला 18 36. परत लक्ष द्या, 3 न भाग. लक्ष द्या, 3 तिरी 9, 3 चूक 12, 3 सख 18. आता 2 न भाग द्या, 3 ला जात नाही, 3 असेच, बे दोन्ही 4 आणि बे तिरी 6. परत 3 न भाग देऊ. लक्ष द्या, परत 3 न भाग द्या. 3 एक 3 सर, 2 ला जात नाही, 3 एक 3. लसावी म्हणजे काय? तर उभ्या सारणीतील ह्या सामायिक आणि आडव्या सारणीतील या असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी. लेकरांनो, लक्ष द्या. 2 3 2 3. आता आपण लसावी काढत आहोत. 2 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 1 2 1, 1 गुणिला 2 गुणिला 1. हा गुणाकार करा. 2 तिरी 6, 6 दोन्ही 12, 12 तिरी 36, 36 दोन्ही 72. 72 भाग हे आहे लेकरांनो एकूण काम. जे काम ए बी 18 दिवसात, बी सी 24 दिवसात आणि सी ए 36 दिवसात करतात. इथं ए बी, बी सी आणि सी ए यांचं प्रत्येक दिवसाचं कार्य, प्रत्येक दिवसाचं कार्य म्हणजे काम किती याचा शोध घेणे. बघा, ए बी कामाचे भाग 72, ए बी ते काम 18 दिवसात म्हणजे भागीला 18 करा, 18 चूक 72. ए बी रोज एकूण कामाच्या 4 भाग एवढं काम करतात. लक्ष द्या, इथं बी सी मांडा. कामाचे एकूण भाग याला भागीला बी सी तेच काम 24 दिवसात करतात. हा भाग द्या, 3 न जातो. उत्तर 3 भाग, अर्थात बी सी एका दिवसात 3 भाग एवढं काम करतात. आता सी ए मांडा. कामाचे एकूण भाग भागीला सी ए ते काम 36 दिवसात करतात, म्हणजे 36 दोन्ही 72. सी ए दररोज 2 भाग एवढं काम करतात. लक्ष द्या, गणित संपलं नाही. इथं ए बी अधिक बी सी अधिक सी ए बराबर 4 आणि 3 7 आणि 2 9 भाग. ए बीचं वाटल्यास असं लिहा, ए बी 4 भाग, बी सी 3 भाग, सी ए 2 भाग. अर्थ तोच, ए बी अधिक बी सी अधिक सी ए. ए बीचं एका दिवसाचं काम 4 भाग, बी सीचं एका दिवसाचं काम 3 भाग, सी एचं एका दिवसाचं काम 2 भाग. म्हणजे ए बी अधिक बी सी अधिक सी ए या 3 जोड्यांचं एका दिवसाचं काम किती हा प्रश्न, तेव्हा ही बेरीज.
4 आणि 3 7 आणि 2 9 भाग. लक्षात आलं ना तुमच्या? 9 भाग. लक्ष द्या. इथं ए लेकरांनो दोनदा, बी दोनदा आणि सी दोनदा आला, म्हणून आपण 2 कॉमन घेऊ शकतो. कंसामध्ये ए अधिक बी अधिक सी बराबर 9 भाग. अर्थ तोच आहे. 2 गुणिला ए म्हणजे 2 ए, हे 2 ए. 2 गुणिला बी म्हणजे 2 बी, म्हणजे हे 2 बी. 2 गुणिला सी म्हणजे 2 सी, हे 2 सी. ओके. आता ए अधिक बी अधिक सी एकटे करा. या 9 कड जाताना 2 भागीला स्वरूपात मांडावे लागतात. लेकरांनो, ए अधिक बी अधिक सी बराबर हा भाग 4.5 न गेलेला. लक्ष द्या. म्हणजे पर्टिक्युलर ए बी आणि सी एका दिवसात एकूण कामाच्या 4.5 भाग एवढं काम करतात. हे ए बी आणि सी तिघे जणे किंवा तिघां मिळून एका दिवसात 4.5 भाग एवढं काम करतात. प्रश्न विचारला की तिघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील सर? कामाचे एकूण भाग इथं मांडा, 72 भाग. आणि तिघ जण एका दिवसात एकूण कामाच्या 4.5 भाग एवढं काम करतात. लेकरांनो, 72 सोबत एक शून्य घ्या किंवा गुणिला 10 घ्या, म्हणजे छदस्थानी असलेलं दशांश चिन्ह गायब होईल. ओके. छेदामधलं दशांश चिन्ह घालवायचं म्हणजे अंशामध्ये शून्य घ्या, पण किती? तर इथं एक घर सोडून दशांश चिन्ह किंवा दशांश चिन्हानंतर एक घर, म्हणून एकावर एक शून्य असलेली संख्या एक तर अंशामध्ये गुणिला घ्या किंवा एक शून्य वाढवा. हा भाग लेकरांनो 16 न जातो, म्हणजे 16 दिवस हे या प्रश्नाचं उत्तर. तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील सर? 16 दिवसात हे या प्रश्नाचं उत्तर. प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते. ओके. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.